आखाती देशामध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम हा शेतकरी आणि सर्वसामान्यांवर पाहायला मिळाला. परंतु गेल्या 3 दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं गेलंय. वर्षभर राबराब कष्ट करून आपल्या शेतात माल उत्पन्न पिकवणं आणि हे उत्पन्न आपल्या डोळ्यात देखत जमीनदोस्त होणं, हे संकट जे आहे ते शेतकऱ्यासाठी अतिशय भयानक परिस्थिती आहे. आपण आलो धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावामध्ये. या शेतकऱ्यांकडनं आपण जाणून घेतो यांचा पपई उत्पादक शेतकरी काय नेमकी अडचण होते त्यांच्याशी बोलून घ्या. आता काय नुकसान झालं? अ, अ, नुकसान सर्व पपईचं वादळमध्ये खराब झालेली आहे. कितीचं नुकसान झालं? अ, किती काय? 2 लाखापर्यंत उत्पन्न येणार होतं. व्यापारी येणार होता उद्या. आज आला नाही, काल दिन आला नाही म्हणून जे 2 दिवस गेले वादळमध्ये नुकसान झाले. अपेक्षा आहे आता सरकारकडे किती नुकसान झालंय? कमीत कमी यांची पपईचं जर म्हणलं तर यांना 1.5 ते पावणे 2 लाख रुपयेपर्यंत खर्च आहे. त्यांना अपेक्षा होती 3-3.5 लाखपर्यंत पपई येईल. आज त्यांच्या मुलगीचा साखरपुडा होता. त्याच्यामध्ये त्यांनी खुश राहायला पाहिजे होतं, पण ते आज काहीतरी नाराजी व्यक्त करून शेतामध्येच आहेत. शेतातून गेले पण नाही घरी आणि शासन ध्यान देत नाही. तर येणाऱ्या 2 दिवसापासून असंच काही प्रॉब्लेम चालू आहे. तर गारपीट, हवा, तर त्यांनी यायला पाहिजे आणि लवकरात लवकर काहीतरी याच्यामधून पर्याय काढून शेतकऱ्याला कशी काही मदत करता येईल, थोडासा काही खुलासा दिला पाहिजे. तेव्हा शेतकऱ्याला थोडं काही बरं वाटेल. आसमानी संकटामुळे या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यात आपण आलेलो तर अनेक मोठं नुकसान इथं पाहायला मिळालेलं आहे. या नुकसानीचा आता शासन कसा पंचनामा करतं आणि या शेतकऱ्यांना काय मोबदला देतं, हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं का, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन युवराज माळीसह विशाल ठाकूर, LS मराठी, धुळे.